जिंकणार तर नक्कीच मी खासदार म्हणून जिंकून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल होणार। डॉक्टर श्रीकांत शिंदे कधी ना कधी तर ते कोणीच नव्हते। खूप आनंद होतोय। बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि अगोदर मार्गदर्शनसुद्धा आम्हाला लाभलेलं आहे, कारण मी शिवसेनेची नगरसेविका होते आणि तेव्हापासून काम करत असताना मला माहिती आहे की सर्वसामान्यांमधला सर्वसामान्य माणूस हा शिवसेनेमध्ये ज्या वेळेला काम करतो तो तिथे मोठा झाल्याशिवाय राहत नाही। असं अनेकांना शिवसेनेने मोठं केलेलं आहे। आज त्यांनी गद्दारी केली असेल, ते सोडून गेले असतील, पण त्यांची आम्हाला पर्वा नाही आहे। आज साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्की करेन आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी खासदार म्हणून जिंकून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल होणार। अनेक दिग्गज उमेदवारांची नावं चर्चेत होती। मातोश्रींनी तुमच्या नावाला पसंती दिली आहे, काय सांगायला? तुमची इच्छुक होतात तुम्ही या मतदारसंघासाठी? इच्छुक होते की नाही असं मी बोलू शकत नाही, परंतु कसं आहे, कोणाची चर्चा होती किंवा काय होतं मीडियामध्ये रोजच चालू असतं, नवीन नावं येत असतात, बरंचसं चालू असतं। परंतु साहेबांना काहीतरी वाटलं असेल की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका महिला उमेदवार म्हणून आपण देऊया आणि त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे। इथे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या ठिकाणी 2 टर्म खासदार आहेत आणि 2014ला 2.5 लाख आणि 19मध्ये 3.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। राज्यात केंद्रात सत्ता आहे, महायुतीचा उमेदवार आहे, कसं बघता? एक तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार? नाही, डॉक्टर श्रीकांत शिंदे कधी ना कधी तर ते कोणीच नव्हते। त्यांना सर्वसामान्य शिवसैनिकांनीच खासदार बनवलं आहे। त्यावेळेला ते पक्षाचे कार्यकर्ते पण नव्हते, कुठले पदाधिकारी नव्हते। त्यामुळे असं काही नाही ना की अशक्यच आहे। त्यांना जर त्यावेळेला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेनी जिंकून देऊन खासदार केलं तर आज आम्ही पण होऊ शकतो खासदार। असं अवघड असं काहीच नाही आहे। मॅडम, तुमचा देखील राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू झाला होता। त्यानंतर तुम्ही नगरसेविका होतात, अनेक विविध पदं भूषवलीत। मध्यंतरी तुम्ही मनसेमध्ये प्रवेश घेतलात, मनसेतून लोकसभा देखील आपण लढवली होती। त्यानंतर पुन्हा आपण शिवसेनेत प्रवेश केला, तर एकंदरीत कसा होता राजकीय प्रवास? नाही, राजकीय प्रवास हा रंजकच आहे, कारण कसं आहे, त्या प्रत्येक ह्याच्यातनं आपण काही ना काही गोष्टी शिकत जातो। एक नवीन वाटचाल, एक नवीन शिकवण आणि त्यातून आपण काही धडे जे घेतो त्यातून आपण आपल्या निर्णयाप्रती येतो की आपल्याला आता पुढे काय करायचं आहे। आणि मला असं वाटतं की तो दिवस आज उजाडलेला आहे की मला माननीय उद्धव साहेबांनी लोकसभेचं तिकीट जाहीर केलेलं आहे आणि मला खूप आनंद होत आहे की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला रिप्रेझेंट करणार आहे। एकंदरीत जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यावेळेला तुम्ही नुकताच प्रवेश केला होता, 2 वर्षांपूर्वी, आणि त्यानंतर तुम्ही ठाकरे गटासोबत राहणं पसंत केलं, तर काय सांगाल? एकंदरीत आज तुम्हाला उमेदवारी देखील जाहीर झाली तर? नाही, बघा, प्रवेश कधी केला होता किंवा मी माझ्या स्वगृही परतले होते, जरी मी बाहेर पडले होते तरी मी परत माझ्या घरात आले। त्यामुळे मला ते काय नवीन नव्हतं, ते घर माझंच होतं, जुनं घर। आणि फूट पडली तरी ऑलवेज नेहमीच आम्ही ठाकरेंना मानणारी माणसं आहोत। ठाकरेंना सोडून आम्ही कधीही कुठे जाणार नाही आणि कुठेही गेलो नाही। त्यामुळे त्यावेळेलासुद्धा ठाकरेंसाठीच होतो आणि आतासुद्धा ठाकरेंसाठीच आहोत आणि आता शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठीच काम करत राहणार। उमेदवारी जाहीर झाली आहे, आता निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काय ॲक्शन असणार आहे तुमची, काय तयारी असणार? नाही, तयारी तर ऑलरेडी सुरू झालेली आहे। आमचे कार्यकर्ते आहेत, अनेक पोलिंग एजंट आहेत, अनेक आमचे गटप्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, अनेक आमचे सगळे शहर प्रमुख सगळीकडचे हे सगळे कार्यकर्ते काम करत आहेत आणि कामाला लागलेले सुद्धा आहेत। उमेदवार ही फक्त एक औपचारिकता होती जी आज साहेबांनी पूर्ण केलेली आहे। उमेदवार डिक्लेअर होणं हे काय एक औपचारिकता, ते झालेलं आहे आणि आता त्यापुढे आम्ही काम करायला सुरुवात करणार। एकंदरीत जिंकण्याची आशा कशी कितपर्यंत आहे आणि काय कराल त्यासाठी? जिंकणार तर नक्कीच, कारण इथले जे मतदार आहेत ते शिवसेनेचे 100% मतदार आहेत। आजपर्यंत त्यांनी कधीही शिवसेनेला दगा दिलेला नाही आहे। दगा ज्यांना जिंकून दिलं त्यांनी दिला, पण मतदार कधी देणार नाहीत। त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की संपूर्ण जनता, सगळे जे आहेत मतदार, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील।